अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली आहे। बॉम्बनं सलमानची गाडी उडवून नेण्याची धमकी देण्यात आलेली आहे। वरळी वाहतूक विभागाला व्हॉट्सअॅपवर हा धमकीचा मेसेज आलाय। वरळी पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। सलमानला जीवे मारण्याची पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे। अभिनेता सलमान खानला ही धमकी देण्यात आलेली आहे। वरळीच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ही धमकी आलेली आहे। या संदर्भात अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा एकदा कसून तपास केला जातोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। भाईजानला पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याची माहिती आल्यामुळं सगळीकडे खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर मी उभा आहे। आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात सलमान खानच्या घराच्या बाजूला बंदोबस्त पुन्हा एकदा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि यापूर्वीही सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती आणि तीच सुरक्षा जी आहे ती पुन्हा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर आपण जे हे गॅलेक्सी अपार्टमेंटमधलं पहिल्या माळ्यावरचं जे सलमान खानचं घर बघतो आहोत त्या घराला सुद्धा आता या ठिकाणी बुलेट प्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत। सगळीकडे CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये कुणालाही थांबवलं दिलं जात नाही आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरळ येणाऱ्या ज्या गाड्या आहेत तात्काळ मुवमेंट करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून दिल्या जात आहेत। एकूणच काय तर यापूर्वी वारंवार सलमान खानचं जे पनवेलचं फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरही रेकी करण्यात आल्या होत्या। या घरावर या ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता। वेगवेगळ्या पद्धतीचे फोनवरून ही धमक्या आल्या होत्या आणि त्याचबरोबर काही दिवसापूर्वी सलमान खानचे जवळचे दोस्त बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुन्हा एकदा आलेला वरळी पोलीस स्टेशनचा धमकीचा अज्ञातांकडूनचा फोन आणि याचीच गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराच्या बाहेरची सुरक्षा कडक केल्याचं पाहायला मिळतंय। मंगेशसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई। तर सलमानला आतापर्यंत किती वेळा आणि कुणी धमक्या दिल्यात पाहूयात। काळवीट शिकार प्रकरणानंतर बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान आहे। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार सुद्धा झाला होता आणि या गोळीबारानंतर सलमानच्या बाल्कनीला बुलेट प्रूफ काच लावण्यात आली। सलमान खानच्या वडिलांना सुद्धा धमकीचं पत्र आलेलं होतं। सलमाननं बुलेट प्रूफ गाडी सुद्धा घेतली आहे। आता सलमानला घरी घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची सुद्धा धमकी देण्यात आली आहे। अज्ञाताविरोधात वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।